नमस्कार मित्रमंडळी. गोष्ट पहिली. कावी चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अद्भुत कथा सांगणार आहे. या कथा तुमच्या मनाला शांतता देतील आणि एका सुंदर जादुई प्रवासावर घेऊन जातील. म्हणूनच आपले डोळे बंद करा, स्वतःला या जादूच्या दुनियेत हरवू द्या आणि कथा ऐकण्याचा आनंद लुटा. जर तुम्हाला अशाच सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्टी ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. गोष्ट 1. हरिणीचा जादुई सरोवर. एक आटपाट नगर होतं. त्या नगराच्या शेजारी एक मोठं जंगल होतं, जिथे चंद्रिका नावाची सुंदर हरिण राहत होती. तिच्या अंगावर चंद्राच्या प्रकाशासारखे ठिपके होते. एके दिवशी ती जंगलात फिरत असताना तिला एक जादुई सरोवर दिसलं. त्या सरोवराच्या पाण्यात चंद्राच्या सावल्या हलताना दिसत होत्या. चंद्रिकाने पाणी पिण्यासाठी पुढे डोकं टाकलं आणि अचानक पाणी हललं. एका स्त्रीचा आवाज सरोवरातून आला, हे सरोवर केवळ निर्भय प्राण्यांसाठी आहे. जर तुझं मन निर्मळ असेल तर तुला वर मिळेल. चंद्रिकाने सरोवराच्या जवळ उभं राहून विचार केला, माझं मन निर्मळ आहे का? ती धाडसाने सरोवरात उडी मारते. सरोवराने तिला जादुई शक्ती दिली. ती जिथे पाय ठेवेल तिथे झाडं उगवतील. त्यानंतर चंद्रिका जंगलाचं रूप बदलते, त्याला अधिक सुंदर आणि हिरवंगार बनवते. मात्र एका वाघाने तिच्या शक्तीवर डोळा ठेवला होता. चंद्रिका आपल्या धाडसाने आणि बुद्धिमत्तेने वाघाला हरवते आणि त्याला कधीही जंगलाला हानी पोहोचवू नये याची शपथ घ्यायला लावते. सरोवरातील देवी तिच्यावर खुश होते आणि तिला जंगलाची रक्षणकर्ता घोषित करते. रहस्य: सरोवर हे प्रत्यक्षात जंगलाच्या देवीचं निवासस्थान असतं. चंद्रिकाने जादुई शक्ती मिळवण्यासाठी दाखवलेलं निःस्वार्थ धाडस देवीला प्रभावित करतं आणि ती देवीने तिचं नशीब बदललं. गोष्ट 2. मांजर आणि चंद्राचा खजिना. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात मनीषा नावाची काळी मांजर राहत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. चांदण्या रात्री ती नगराच्या छपरांवरून चालत असे, जणू काहीतरी शोधत होती. एके रात्री तिला एक चंद्राच्या प्रकाशाने उजळलेलं जुनं किल्ल्याचं दार दिसलं. मनीषा आत गेली आणि तिला एक प्राचीन नकाशा सापडला. त्या नकाशावर चंद्राचा खजिना लपलेला होता, जो फक्त एका प्राण्याला मिळू शकतो, ज्याचं हृदय निःस्वार्थी आहे. मनीषा खजिन्याचा शोध घेण्यासाठी प्रवास सुरू करते, पण तिच्या मागे एक टोळकी असते, ज्यांना खजिना स्वतःसाठी हवा असतो. मनीषा खजिना शोधण्यात यशस्वी होते. खजिना उघडताच ती पाहते की तो एक जादुई आरसा आहे, जो बघणाऱ्याच्या अंतःकरणातील सत्य दाखवतो. टोळकी आरशात बघताच त्यांची स्वार्थी वृत्ती समोर येते आणि ते स्वतःच तेथून पळून जातात. मनीषाच्या निःस्वार्थ वृत्तीमुळे आरशातून एक प्रकाश बाहेर पडतो आणि तो नगराला समृद्ध बनवतो. रहस्य: चंद्राचा खजिना म्हणजे सत्य आणि निःस्वार्थतेचं प्रतीक. फक्त खरं निस्वार्थच तो वापरू शकतं. गोष्ट 3. मोराचं जादुई पंख. एक आटपाट नगर होतं. नगराच्या बाहेर एक मोर राहत होता. त्याचं नाव अर्जुन होतं. अर्जुनचा शेपटीचा एक पिसारा चमचमत होता, जणू त्यात इंद्रधनुष्य दडलं होतं. अर्जुनचा मित्र राजू नावाचा एक लहानसा वानर होता. एके दिवशी अर्जुनला एक स्वप्न पडलं. त्याच्या पिसाऱ्यातून एक जादुई प्रकाश बाहेर पडला आणि त्याने अंधारात हरवलेल्या एका नगराला प्रकाश दिला. अर्जुन आणि राजू त्या नगराचा शोध घेण्यासाठी प्रवास करतात. वाटेत त्यांना एका दुष्ट राक्षसाचा सामना करावा लागतो, जो अर्जुनच्या पिसाऱ्याच्या मागे असतो. अर्जुन आपल्या पिसाऱ्याची जादू वापरून राक्षसाला हरवतो आणि त्या नगराला प्रकाश देतो. नगरातील लोक त्यांचे शापमुक्त होऊन आनंदाने अर्जुनचं स्वागत करतात. रहस्य:
अर्जुनचा जादुई पिसारा प्रत्यक्षात त्या हरवलेल्या नगराचा इतिहास सांगतो, जे एका शापामुळे अंधारात हरवलं होतं. गोष्ट 4. जंगलातली मांजरीची गुहा. एक आटपाट नगर होतं. नगराच्या जवळ एक घनदाट जंगल होतं, जिथे सोन्या नावाची पांढरी मांजर राहत होती. सोन्या खूप शूर होती आणि जंगलातल्या सर्व प्राण्यांची रक्षण करता होती. एके दिवशी तिला जंगलाच्या मध्यभागी एक गूढ गुहा सापडली. त्या गुहेच्या आत एक प्राचीन ग्रंथ होता, जो बोलत होता. ग्रंथाने तिला सांगितलं की जंगलावर एक मोठा संकट येणार आहे. फक्त तूच ते थांबवू शकतेस. सोन्या त्या ग्रंथाचा सल्ला घेऊन एका प्राचीन वृक्षाला शोधायला निघते. त्या वृक्षाच्या मुळांमध्ये जंगलाचं रहस्य दडलं असतं. सोन्या त्या संकटाचा सामना करते आणि आपल्या शौर्याने आणि चातुर्याने संपूर्ण जंगलाचं रक्षण करते. ग्रंथातून येणारी शक्ती जंगलाला नवजीवन देते आणि सोन्याला सर्व प्राण्यांची प्रिय बनवते. रहस्य. प्राचीन ग्रंथ प्रत्यक्षात जंगलातील सर्व प्राण्यांचं सामूहिक ज्ञान आहे. गोष्ट 5. उडणाऱ्या माशांचे शहर. एक आटपाट नगर होतं, जिथे समुद्राच्या किनारी वसलेलं होतं. हे नगर फक्त माशांसाठीच नव्हतं, तर माणसेही या नगरात राहत होती. पण या नगरात एक आश्चर्यकारक गोष्ट होती. तेथील सर्व मासे उडत होते. या माशांना चमकदार पंख होते, ज्यांच्या सहाय्याने ते पाण्यातून बाहेर येऊन उड्डाण करू शकत होते. ते नगरातल्या लोकांना पाऊस आणण्यासाठी मदत करत असत. दरवर्षी जेव्हा दुष्काळ पडायचा, तेव्हा मासे एकत्र येऊन उड्डाण करायचे. ते ढगामध्ये मिसळून जायचे आणि नगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस पाडायचे. या माशांना वर्षा मासे असे म्हणत. ते नगराच्या रक्षणकर्ते मानले जायचे. नगरवासी त्यांच्या प्रति कृतज्ञ होते. दरवर्षी वर्षा ऋतू सुरू होण्यापूर्वी नगरवासी उत्सव साजरा करायचे. ते माशांना भेटवस्तू देतायचे. चमकदार काचेचे तुकडे, रंगीत कागद आणि मधुर फळांचा रस. पण एक दिवस एक मोठी कंपनी नगराच्या जवळ येऊन बसली. या कंपनीने समुद्रात प्रदूषण करायला सुरुवात केली. प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी दूषित झाले. वर्षा माशांना श्वास घेणे कठीण होऊ लागले. त्यांचे पंख प्रदूषणामुळे दुखायला लागले. त्यांना उड्डाण करणे कठीण होऊ लागले. नगरवासी चिंतेत पडले. त्यांनी एकत्र येऊन प्रदूषण कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यांनी मोर्चे काढले, निदर्शने केली. अखेरीस शासनाने कारखाना बंद केला आणि समुद्राचे पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना केली. समुद्राचे पाणी शुद्ध झाल्यावर वर्षा माशांना आराम मिळाला. त्यांचे पंख पुन्हा निरोगी झाले. त्यांनी पुन्हा उड्डाण करायला सुरुवात केली. पुढच्या वर्षी नगरावर मुसळधार पाऊस पडला. नगरवासी खूप आनंदित झाले. त्यांना कळले की प्रकृतीचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे आणि प्राणी आपल्यासाठी किती मौल्यवान आहेत. 6वी गोष्ट. अदृश्य होणाऱ्या हत्तींचे जंगल. एक आटपाट नगर होतं, ज्याच्या जवळ एक रहस्यमय जंगल होते. या जंगलात राहणारे हत्ती अदृश्य होऊ शकत होते. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. त्यांना एक रहस्यमयी शक्ती होती. ते इच्छेनुसार आपले शरीर अदृश्य करू शकत होते. ते या शक्तीचा वापर नागरिकांची मदत करण्यासाठी करत असत. जर कुठे कोणाला मदत लागली तर ते अदृश्य होऊन त्यांच्या मदतीला जायचे. जर कुठे पूर आला तर ते अदृश्य होऊन लोकांना सुरक्षित स्थानी नेत. जर कुठे वणवा लागला तर ते अदृश्य होऊन पाणी आणून वणवा विझवत. नगरवासी हत्तींचे खूप आदर करत. ते त्यांना रक्षक हत्ती असे म्हणत. ते हत्तींसाठी विशेष प्रकारचे अन्न जंगलात नेत. ते त्यांच्यासाठी झाडे लावत. पण एक दिवस एक दुष्ट शिकारी या नगरात आला. त्याला या हत्तींच्या अदृश्य होण्याच्या शक्तीची हवीस होती.
त्याने एक जादू केली आणि सर्व हत्तींना आपली अदृश्य होण्याची शक्ती गमवावी लागली. शिकारीने हत्तींना पकडून जंगलातून बाहेर काढायला सुरुवात केली. नगर भयभीत झाले. एक छोटीशी माकड, जी या हत्तींची मैत्रीण होती, तिने या शिकारीचा शोध घेतला. तिने शोध घेत घेत एक गुप्त झळ शोधून काढला, जिथे एक प्राचीन देवता वास्तव्य करत होती. माकडाने देवतेची प्रार्थना केली आणि देवतेने हत्तींना त्यांची शक्ती परत दिली. हत्तींनी शिकारीला पराभूत केले आणि नगराला वाचवले. नगरवासी खूप आनंदित झाले. त्यांना कळले की प्राणी आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे. 7वी गोष्ट ज्ञानी कासव. एकदा एक जंगल होते. त्या जंगलात एक बुद्धिमान कासव राहत होता. त्याला सर्व प्राणी मित्र मानत. एकदा जंगलात मोठा दुष्काळ पडला. नदीनाले सुकून गेले. प्राणी तहानलेले होते. त्यांना पाणी मिळत नव्हतं. सर्व प्राणी कासवाकडे गेले आणि त्याला मदत मागितली. कासवाने विचार केला आणि सांगितलं, मला एक विचार आहे. जंगलाच्या बाहेर एक मोठा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्याशी एक गुप्त झरा असल्याची मला माहिती आहे. सर्व प्राणी आनंदित झाले. ते कासवाच्या मागे लागले. कासव त्यांना मार्ग दाखवत चालला. रस्त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण कासव त्यांना सोडून गेला नाही. त्याने आपल्या बुद्धीने सर्व अडचणी सोडवल्या. अखेर ते पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांना तिथे एक सुंदर झरा सापडला. सर्व प्राणी आनंदाने पाणी प्यायले. त्यांनी कासवाचे आभार मानले. त्यांना कळलं की बुद्धी आणि सहकार्याने कोणतीही अडचण सोडवता येते. नैतिकता, बुद्धी आणि सहकार्याने कोणतीही अडचण सोडवता येते. कशा वाटल्या तुम्हाला या गोष्टी? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि या जादूच्या जगातले नवीन अध्याय कधीही चुकवू नका. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह.